आज मीडियाचा जमाना आहे बाबा. तुम्ही आम्ही मोठ्याला कीर्तन करत पण फक्त आपला मीडिया नाही. हो, कारण आज लोक असं झालं तर महाराज बरं लोक अगोदर म्हणजे महाराज तुमचं व्हिडिओ टाका. व्हिडिओ 2 व्हिडिओ बघत कीर्तन घेतो. नुसतं 2 व्हिडिओला भरून 50,000 देतो. 50,000 ही ताकद आहे. म्हणून अत्यंत असणारं बरं वातावरण आज सगळ्या प्रकारचं अभंग उपस्थित केलेलं आहे. महाराजांचा चरित्रांचा अभंग आहे. लक्षात अभंगाची भूमिका आहे. नळोबाराय आजच्या अभंगामधून भगवान परमात्म्यासोबत संवाद करतात. भगवान परमात्म्याला बोलतात. इथे बोलावी बोलाविले कोणी हे बोला तुला इथं का बोलू नाही पण नळोबारायला बोलायचं तर का प्रसंग आला बरं कशामुळे नळोबाराय बोलू लागले काय तेव्हा सगळं काय नळोबाराय बोलतात ऐका. जगद्गुरु तुकोबारा आणि नळोबारा यांचं असणारं गुरु शिष्याचं नातं आहे. शिष्य असू द्या गुरु असू द्या सामान्य माणूस असू द्या संत असू द्या जीव असू द्या देव असू द्या गणेश बुवा प्रत्येक जण या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्याबरोबर एका गोष्टीची सांगतो आणि प्रत्येक जण रात्रंदिवस प्रयत्न करतो दुःखा करता कशाला सुखा करता. आम्हाला वाटतं माझं चुकलं. प्रत्येक जण असणार प्रयत्न करतो महाराज. आम्ही सांगत असतो अरे उंदरापासूनची बाग इंद्रापर्यंत मानव म्हणून आपण या जीव म्हणून या मृत्यू लोकांमध्ये आपण जन्माला आलो. रात्रंदिवस असणार आपण सुखाची इच्छा करतो. सर्व सुखाची सर्वजण असणार. या वर्षी सुख नाही भेटलं पुढच्या वर्षी सुख मिळेल. पुढच्या वर्षी भेटलं त्याच्या पुढच्या वर्षी मिळेल. अरे जन्माला आल्यापासून प्रत्येक माणूस इतका सुखाची करतो महाराज. हो लहानपणी आईवडला कोण सुख मिळालं पाहिजे. जाऊ द्या नाही भेटलं आईवडला कोण सुख लग्न झाल्यावर सुख मिळेल. जाऊ द्या लग्न झाल्यावर सुख मिळतं का हो साहेब काय म्हणले तुम्ही. लग्न झालं तर येत असणार पाठीमागं मोळ लागतो महाराज. मोळच लागतो. हो कारण इतकं मोळ लागतं महाराज पाठीमागं. हे काही बी आणा लागतो महाराज. आणि आणा पाठीमागं लागलं की सुख मिळत नाही. काय आणा लागतं महाराज संसारामध्ये काय काय लागतं सुख महाराज. साखर आणा डाळ आणा तेल आणा सगळं आणत महाराज. राखेल आणा डबडे आणा फुकून द्या आणच मागं लागतं ना. आणा मागला काही सुख मिळते का. आणा मागला नंतर सुख मिळत. बरोबर म्हणले लग्न झाल्यावर सुख मिळत नाही मिळत. मुलगा झाल्यावर सुख मिळत. मुलगा झाला तरी सुख आहे का. बऱ्याच लोकांना मुलगा झाला पेढे वाटायचा. मी सांगत असतो मुलगा झाला पेढे वाटायचा कुणी नादी लागू नये. पेढे वाटायचा कुणी नादी लागू नये. काय इतकी घाई करू नका. आणि हाती जर घाई केली तर असं रोडवर गेलेलं असतं माणूस. हाती घाई संकटात नाही. घाई केली की माणूस संकटात गेल्याशिवाय राहत नाही. अरे मुलगा झाल्या पेढे वाटत सुख मिळणार नाही. पेढे वाटा पण त्या मुलाला मोठं होत द्या. मुलाला शाळेत जाऊ द्या. मुलाला नोकरी लागू द्या. मुलाचा लग्न होऊ द्या. आणि तुम्हाला म्हातारपण जाऊ द्या. तुम्हाला म्हातारपण आल्यानंतर जर मुलाने व्यवस्थित तुम्हाला सांभाळलं तर पेढे वाटायला काय हरकत नाही. पण तुम्ही आम्ही वाटतो पेढे आणि मुलगा काढतो जोडी म्हणा तुम्ही जाताय. तुम्ही माणसं कशाला